नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी फ्रेंच फ्राय. खूप छान लागतात. जसे आपण विकत खातो ना त्याच्यापेक्षाही खूप टेस्टी लागतात. याच्यासाठी मी हे 3 बटाटे घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत. आता याची आपण साल काढून खिसून घेऊयात. 3 बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता अशी खिसणी घ्यायची आणि बटाटा असा एकदम बारीक करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ, आणि हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. बघा अशा प्रकारे आपण हे कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा असा मिक्स करून घ्यायचा. जोपर्यंत घट्ट मिश्रण होत नाही चपातीच्या पिठाप्रमाणे, तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडा थोडा करत कॉर्नफ्लॉवर ॲड करूया. हे बघा चपातीच्या पिठाप्रमाणे आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं आणखीन याला असं मळून घ्यायचं. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता मी दुसरं ताट घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला ना तेल टाकून घ्यायचं. सगळीकडे असं पसरवून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे, चवीला तर खूप छान लागतं. सगळीकडे आपण तेल पसरवून घेतलेलं आहे आणि हे बनवलेलं कॉर्नफ्लॉवर आणि बटाट्याचं मिश्रण असं थापून घेऊयात. जेवढ्या आकाराचे आपल्याला फ्रेंच फ्राईज पाहिजे असतील ना ती आपण जाडी ठेवून घ्यायची. हे पहा असं थापून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवून घ्यायचं, सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. हे पहा एकदम सेट असं झालेलं आहे. कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा आपण मिश्रण केलं होतं ते चांगलं सेट झालेलं आहे. आता काय करायचं, आपण याला शेप देऊन घेऊयात. गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी तोपर्यंत ठेवलेलं आहे. अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सोडून घेऊया. स्लो गॅसवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. हे बघा आपले फ्रेंच फ्राय चांगले फ्राय झालेले आहेत. थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. हे पहा आता याला आपण काढून घेऊयात.
हे बघ आपलं सर्व फ्रेंच फ्राय तळून झालेले आहेत. आता आपण याच्यावर ना थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला आणि मिक्स करून घेऊया. आवाजावरून कळालं की किती छान झालेले आहेत आपले फ्रेंच फ्राय. मी एक तोडून दाखवते. चला तर आपल्याला काढून घेऊयात. हे पहा फ्रेंच फ्राय तयार झालेले आहेत. जर का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.